ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांची विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झाली आहे। याबद्दल राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ तथा राहुरी तालुका मोटर वाहतूक सहकारी संस्था आणि राहुरी तालुका मध्यवर्ती ग्राहक भंडार सहकारी संस्था यांच्या वतीनं भव्य दिव्य असा सत्कार संपन्न झाला आहे। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराजदादा तनपुरे यांच्या हस्ते आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आलं। यावेळी संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विधान परिषदेच्या निवडीच्या वेळी आलेल्या समस्या आणि त्यावरती केलेल्या उपायांची माहिती दिली आहे आणि प्राजक्तदादा तनपुरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर संघाचे चेअरमन युवराजदादा तनपुरे यांनी आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना खरेदी विक्री संघाच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली। तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तर याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तू पाटील गडाख, आबासाहेब वाघमारे, संतोष खाडे, आप्पासाहेब कोकडे तसेच संदीप पवार, विवेक तारडे, बाळासाहेब शिंदे, विष्णू पाटील तारडे, संतोष पानसंबळ, सकाराम कुमकर तसेच ज्ञानदेव हार्दे, सुभाष डुकरे, संतोष तनपुरे, रावसाहेब शेळके, अनिल शिंदे, मनोज लहारे, ट्रक सोसायटी व्हाईस चेअरमन नंदू चोथे, संचालक भारत जाधव, रावसाहेब जगताप, आदिनाथ तांबे, रघुनाथ हिवाळे, इंजिनियर रुपेश मुसमाडे, संघाचे मॅनेजर स्वप्नील कडू, रमेश सर फुलसौंदर, महेश तनपुरे, शुभम काळे, संदीप कडू, युसुफ आतार, ट्रक सोसायटीचे मॅनेजर गुलाबराव घाडगे आदींसह नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि राहुरी तालुका मोटार वाहतूक संघ आणि तसेच राहुरी तालुका ग्राहक भंडार या तिन्ही सहकारी संस्थेच्या वतीने आपले राहुरी तालुक्याचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार माननीय प्राजक्तदादा तनपुरे यांची विधान परिषदेवर निवड झाली, त्याबद्दल आम्ही सामूहिक एक सत्काराचा कार्यक्रम इथं आज ठेवला होता। या निमित्ताने सर्वप्रथम मी दादांचे सर्व संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। तसं दादांचा प्रवास पाहता दादांचा हा प्रवास खडतर होता आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याबरोबरच एक नवीन जबाबदारी भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर टाकलेली आहे। पूर्वीचा अनुभव पाहता दादांकडे ज्यावेळेस विधानसभेवर आमदार होते त्यावेळेला एक उल्लेखनीय आणि एक शोभनीय असं काम दादांनी मंत्रिमंडळात असताना काम केलेलं आहे। विकास काम असतील, निधी वगैरे सगळं वाटप देखील एक उचित प्रकारे त्यांनी राहुरी तालुक्याला दिला। अहिल्यानगर असेल किंवा पाथर्डी असेल आणि तीच गोष्ट धरून भारतीय जनता पार्टीने आता त्यांना एक नवी जबाबदारी दिलेली आहे आणि पूर्ण राहुरी तालुक्याची मतदारसंघाची हीच अपेक्षा आहे की दादांचा जो काही अनुभव आहे आणि त्यांची विकास कामाची आणि दूरदृष्टी जी आहे ती पाहता दादांनी राहुरी तालुक्यातले जे काही रोजगाराचे विषय असतील
MIDCचा विषय असेल, तथा विकास कामे असतील, रस्ते कामे असतील, पाण्याचे प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचेच प्रश्न असेल, ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पूर्ण करावे अशी एक धारणाच मी असं म्हणेल की राहुरी तालुक्याच्या सर्व लोकांची त्यांच्यावर आहे. आणि म्हणूनच पुढच्या काही येत्या काळामध्ये दादा अशीच विकासाची कामं सुरू करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वतीने दादांना विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.